त्या व्यवसाय करताची वाईट. वंचित बहुजन आघाडीची काल बैठक होती त्यांची महाराष्ट्राची. त्यांनी महाविकास आघाडीकडे 12 जागा मागितल्या लोकसभा आणि 15 दिवसात महाविकास आघाडीनं आम्हाला उत्तर द्यावं असं पण काल प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं. मला ठाऊक नाही, आमच्या कानावर त्याची माहिती आली. इंडिया आघाडीच्या आतापर्यंत जेवढ्या काही बैठका झाल्या त्याच्यामध्ये लोकसभेचं सूत्र तुम्हाला ठरवता आलं नाही. लोकसभेच्या सूत्राची आम्ही चर्चाच केली. करणार आता याच्यानंतर करणार. साधारणतः आमच्या डोक्यात असं आहे की पार्लमेंटचं एक सेशन होईल. येत्या 15 दिवसात 3 आठवड्यात 4 आठवड्यात होताना अकाउंट घ्यावं लागेल. कारण बजेट काही मान्य पुढचं झालेलं नाही. ते तात्पुरतं बजेट मंजूर करावं लागेल. ते मंजूर झाल्यानंतर निवडणूक घ्यायला जी अर्थव्यवस्था उभी करावी लागेल ती तेव्हा होईल आणि त्याच्यानंतर निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे आता घाईघाईने हा काही निर्णय तोपर्यंत आम्ही आमच्यात बसून डायलॉग करतो आहे. एक वाक्यता कशी करता येईल ते कुठं बदलेत असले तर त्यातून मार्ग कसा करता येईल या प्रक्रियेत आता आम्ही आहोत. 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलेलं आहे. तुम्हाला निमंत्रण आलेलं आहे का? आले असेल तर तुम्ही जाणार? नाही, असं मला काही निमंत्रण नाही. मी मंदिराच्या ह्याच्यात फारसा जात नाही. हे सगळे देवधर्म पूजा अर्चा या सगळ्यापासून मी जरा बाजूला असतो. माझी श्रद्धाची स्थानं आहेत 1-2 ठिकाणी, तिथं जातो. पण त्याचं जाहीर किंवा द्यायचाच कधी करत असतो. हा असं आहे की हे प्रश्न व्यक्तिगत आहेत. व्यक्तिगत कुठे श्रद्धा असते नसते त्यानुसार आम्ही करतो आहे. त्यासाठी कुणी निमंत्रण द्यायची किंवा आणखी कुणाची वाट बघायची काही गरज नाही. लोकसभेच्या किती जागा लढवणार आहे? राष्ट्रवादी लोकसभेच्या किती जागा लढवणार आहे? आमची बैठक अद्याप झाली नाही. आम्ही पहिल्यांदा एक काँग्रेस आणि उद्धव ठाकरे तिघे एकत्र आमचे लोक बसतील आणि त्याच्यातून पुढचं ठरवतील. ती प्रोसेस सुरू होईल. आता उसको रिवोक करने में आपको कितना टाइम लगेगा या कर लिया है और उसका क्या स्ट्रेटेजी क्या है? राजपा 2 गुटों में बंटने के बाद उसको फुल स्ट्रेंथ में लाने के लिए आपको कितना समय लगेगा और उसकी क्या स्ट्रेटेजी है? स्ट्रैटेजी है क्या? पब्लिक को बताएं. तो कोई स्ट्रैटेजी करके हम कुछ तैयारी कर रहे हैं ये सबके सामने बताऊँगा, ये फायदे की बात है. सर, सध्या जे राम मंदिरावरनं संपूर्ण माध्यमांमध्ये किंवा एक जल्लोषाचं वातावरण आहे, एक इव्हेंट सारखं वाटत. नेमकं काय याच्याशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का? खूप मोठी लढाई जिंकली किंवा खूप मोठी दिवाळी अशा पद्धतीने करताय. विरोधक कसे पाहतात त्याच्याकडे? विरोधक आम्ही या दृष्टीने पाहतोय की सत्ताधारी पक्षाच्या समोर लोकांचा पाठिंबा मिळवण्याच्यासाठी ठोस असा कार्यक्रम नाही. आणि त्यामुळं राम मंदिर जेवढं एकच निमित्त घेऊन जनतेमध्ये काही वेगळं मत तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यापेक्षा दुसरं काही दिसत नाही. लोकसभेत खासदारांच्या निलंबनानंतर विरोधकांना ज्या पद्धतीने अडचणी टाकण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो. नाही, साधी गोष्ट आहे की 146 खासदारांना सस्पेंड. काय त्यांची चूक होती? सदनामध्ये काही बाहेरचे लोक घुसले. ते घुसले त्यांनी गॅस आणला, तो गॅस शोधला आणि काही लोक बाहेर तेच करत होते. त्यानंतर सदन झाल्यावर हे लोक कोण होते, त्याच्यामागं काय शक्ती आहे याची माहिती सरकारने द्यावी एवढी मागणी ऑपोजिशनने केली आणि त्यासाठी आग्रह धरला. त्याचा परिणाम 146 लोकांना बाहेर काढला.